जावई बापून तरी कर्ज आपण लवकरात लवकर फेडून टाका. त्यांना असं वाटतं का म्हणे की आपण त्यांच्या चांगलपणाचा गैरफायदा घ्यायला. या कामातून जे पैसे मिळतील ते पैसे मला घरासाठी वापरता येणार नाही. चांदेकरनी आम्हाला मोठी मदत केली, पण म्हणून आम्ही त्याच्या चांगलीपणाचा फायदा घेतोय असं वाटतं का म्हणे. त्याला लवकरात लवकर अर्धे करून पैसे परत करायला हवे. वाटलंच हा सौरभ आहे, अक्कलच नाही यार. मी आहे ती अक्कल नको तिकडे वापरत असतो. मॅरिड मुलीला इतक्या रात्री फोन करायचा नसतो, इतके साधी अक्कल नाहीये त्याला. हॅलो, बोल. तू बोल. अरे तुम्ही फोन केलास ना, काय कटकट आहे यार. ती वेळ आहे का कोड्यात बोलायची? आवाज खाली तर तुझी अशी हालत करेन बघ. ठीक आहे, आय एम सॉरी. सौरभ, हे बघ, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. लग्न झालाय, माझा नवरा असतो माझ्यासोबत. माझा नवरा माझ्या शेजारी झोपला होता. काय कळलं असतं तर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे जर सगळ्यांना कळलं ना तर तुलाही काहीही मिळणार नाही. ते आज न उद्या त्याला कळणारच आहे. पण मला जर तू अशी लटकून ठेवशील ना तर मग मी तुझी अशी अवस्था करेन की एक चांदेकर तुझ्यासारख्या मुलीला घरात काय अख्ख्या कोल्हापुरात ठेवणार. सौरभ, जाऊ दे, उगाच पुन्हा रडगड जाऊ नकोस. निदान फोनवर तरी मला नाहीतरीच तुझे एक्सप्रेशन दिसणार नाहीत का? एक काम कर, चालतीये मी तुझ्या घराच्या इकडे आलो. मला तुला भेटायचं. मग चांदेकर मेन्शन जवळ आलास? हो, जास्त वेळ नाही माझ्याकडे. तू खालती आहे नाहीतर मी बेल मारतो. बोल, काय करायचं? नाही नाही नको. हे बघ, मी आता लगेच सांगेन, तू प्लीज तिथेच थांब. मी आलेत. हा, सावकाश या, दिवस गेलेत ना. इथे काय करतोय? आलायस इथे? कसं मग सिक्युरिटी गार्ड बघितलं नाही? ते मी मॅनेज केलं. मला पैसे हवे. तू जे मला खेळवतेस ना ते मला कळत नाहीये असं समजू नको. सौरभ, मी तुला शपथ घेऊन सांगते, मी तुला खेळवत नाहीये. मी तुला पैसे देणार आहे. वाटलं मी माझ्या पोटातले बाप. घरच्यांना मूर्ख बनवता बनवता सगळ्याच मूर्ख आहेत असं वाटतंय का तुला? पण मी मूर्ख नाहीये हे विसरू नको. ऐक ना, मी काय म्हणते, आपण जरा बाजूला जाऊन बोलूयात. ती गप्पा मारायला नाही. तर ठीक आहे, तू यापुढे माझं तोंडी बघू नको. मला माझे पैसे दे, मग मी माझ्या मार्गे, तू तुझ्या मार्गे. आत्ताच्या आत्ता मला माझे पैसे दे, नाहीतर मी घरी येऊन तमाशा करेन. बोल, काय करायचं आहे? सौरभ, प्लीज हळू बोल. मी ऐकलं म्हणजे. प्लीज जा नाही तू. हे बघ, आपल्या दोघांना जर मी असं बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. प्लीज. नाही ना, तुझी लाडकी आदर्श बहीण आली का? आपल्या तिघांच्या अमर चित्रकथेबद्दल तिला पण सांगूया. कदाचित तिच्याकडे काहीतरी सोल्युशन असेल. प्लीज शांत बस ना. हे बघ, ही जसं करू नको. आणि मी म्हणते ना तुला, मी तुला पैसे दे, फक्त मला थोडीशी मुदत दे. मी नाही म्हणत नाही. आणि आता प्लीज तू इथून जा ना. हवं तर मी तुझ्या पाया पडते. प्लीज. हे बघा, आपण नाही मेहनत करू पण त्याचा एक पैसा सुद्धा टाका. हे लवकर काढतो. करू तरी काय नाही. डिझाईन्स मधून आलेले पैसे मी घरी देऊ शकत नाही, कारण मी सरोज मॅडमना वचन दिलं. पण मग आता पैसे तर परत करायला लागतील. पण पैसे कसे उभे करायचे? कुठे गेली? डिझाईन्स तर इथंच. अच्छा, तू मला वाटलं घुबड आहे. गप्प बस. गप्पा बस. काय गप्पा बस? एवढ्या रात्रीची बाहेर काय करतेस? दार सुद्धा उघडं ठेवलंय. तुझ्यामुळे मग चोर शिरतात घरात. चोर होते का ते? सॉरी विसरलो.
आणि राहिला थोडा वेळ दारू तर काही फरक पडत नाही. अरे तुझ्या नकळत काय झालं तर काय करणार आहेस तू? तर माझं मी बघून घे. आणि चांदेकर, तुला काही खायला हवं असेल तर तसं सांग, मी बनवून देते. पण माझं डोकं खाऊ नको. तुला असं का वाटतं सगळ्या घराचा भार तुझ्या एकटीच्या खांद्यावर आहे? तू नसलीस की सगळं ठप्प होईल असं म्हणलंय का मी? असं म्हणायची गरज काय? त्यांना काही बघितलं ना मी, सगळी कामं एकटीने करत होती. काय गरज काय एवढं सगळं करण्याची? घरात माणसं आहेत, ती काम करतायत, त्यांना आपण योग्य ती सॅलरी देतो. नाही पण सतत पुढे पुढे करायची सवय लागली ना, त्याला पण काय करणार? ऐक ना चांदेकर, प्लीज. मला माहितीये तुला सगळं जमतं, तुला सगळं मॅनेज करता येतं, पण आता माझी शिकवणी घेऊन हा. माझं काही ऐकून घ्यायची क्षमताही नाही आणि प्राणही नाही आता. एक्झॅक्टली, सतत काम करतेस ना म्हणून प्राण उरले नाही शरीरात. आता हे ऐकून घेण्याची क्षमता आणि वेळ दोन्ही नाही माझ्या. तुझं डोकं फिरलंय का? मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? काय इतक्या रात्रीची बाहेर काय करतेस? जाऊन झोप शांतपणे. चांदेकर, आता बास. आता एक शब्दही बोलू नकोस. मला नाही येते झोप आणि मला कसं तरी होतं. तेच म्हणतो मी, एवढं कसं टेन्शन आलंय तुला? अरे तू आमचं घर सोडवलं चांदेकर, त्याचे पैसे तुला परत द्यायला नको का? ते पैसे कसे उभे करू मी? अच्छा अशी झालं अजून काही? नाही, अजून काही नाही. माझ्यासाठी कॉफी कर. ठीक आहे, राहू दे, मी माझी करतो. तू आणि कॉफी करणार म्हणजे? सगळी कामं तू एकटीच करू शकतेस, मी करू शकत नाही काय? नाही चांदेकर, माझी खात्री आहे तू कॉफी करून घेऊ शकतो, पण माझी ही खात्री आहे की दुपटीने पसारा घालशील मला आवडण्यासाठी. किती तो ओव्हर कॉन्फिडन्स? ठीक आहे, तुझ्या सुपरविजन खाली करतो. चालेल? तुला स्वतःला तरी खात्री आहे ना? चल का? चालेल. प्लीज चांदेकर, आवाज ओळखीचा वाटतो ना? नाही ना ताई? तुम्ही मला सांगा की 4 तास झालाय, मी पहिल्यांदाच बनवलं. काकांना आता कामावर जायचंय, त्यांना आपण पटकन नंतर डबा बघूया, त्यांना लेट नको आहे. तू हे सगळं का करतोस? ग जे गरजेचं आहे म्हणजे तुला मदत करणं ते मी करतोय बस. काय ग काय जेवायचा वगैरे विचार आहे ना? अगं चल जेवूया, नाहीतर काका येतील आणि नंतर म्हणतील किंवा आमची काजू अजून जेवली कशी नाही. चल. अरे यार तू थांब ना, थंड घे. हे थंड नाही, गरमागरम जेवायचं आपण. चल चल. तू हे सगळं का करतोस? कोणी सांगितलं तुला हे सगळं करायला? आणि मुळात कशासाठी करतोयस? अरे आपण आहे ना आधी जेवूया आणि मग बोलूया. चल. एक मिनिट सोहम, सोहम तू आधी इकडे. हे बघ, आधीच माझ्या डोक्याचा खोका झालाय. तू हे सगळं कशासाठी करतोयस? काय चाललंय तुझं नेमकं? मला सांगणार आहेस का? ओके तू शांत हो. अगं मी हे सगळं तुझ्यासाठीच करतोय. तुझा जो एक समज झाला ना की लग्नानंतर आपल्या घराशी आपली नात तुटते, आपल्या आई वडिलांवरचा आपला अधिकार संपतो, हे सगळं चुकीचं आहे. हे तुला मी खात्रीने पटवून देण्याचा प्रयत्न करतो. काजल मला माहिती तुझं माझ्यावर प्रेम आहे. तुलाही माहिती माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. आणि आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असून सुद्धा तुझा जो लग्नाला नकार आहे ना तो मला पसण्यासारखा नाही. आणि मी तुला हेच पटवून देण्याचा प्रयत्न करतो. लग्नानंतरही तू घरी येऊ शकतेस, तुझ्या आई वडिलांबरोबर तू राहू शकतेस आणि मीही तुझ्या बरोबर हे सगळं करायला आनंदाने तयार आहे. अगं तू एवढ्या रात्रीची एकटी घराबाहेर काय करत होतीस? काय करत होतीस म्हणजे? हा काय प्रश्न आहे का? माझे पाय अकडले होते म्हणून मोकळे करायला गेले होते का? नाही जाऊ शकत? अगं ते अर्थात जाऊ शकते, पण पाय अकडले होते तर ते घरात मोकळे करायचं, हॉलमध्ये किंवा इथे अंगणात चालायचं. एवढी थंडी आहे, इतका काळोख आहे, एकटीने बाहेर. चला प्लीज नेहमीप्रमाणे उपदेश करणं बंद कर. अगं एकटी होतीस, कुठे बाहेर घसरली असतीस, पडली असतीस तर कला. मला काही ऐकायचं नाही. गुड नाईट. काही कोणाशी बोलत होतीस का? मला कोणाचा तरी आवाज आहे. तू बोलत होतीस का कोणाशी? कोणी आलं होतं का? कला कसं आहे ना, बाहेर रस्ता आहे, रस्त्यावर भरपूर लोक एकमेकांशी बोलत असतात किंवा फोनवर तरी बोलत असतात. त्यांच्यापैकी बोलत असेल कोणीतरी, मी काय करू? ते मी काम कर. इथून पुढे मी बाहेर चालायला गेले ना की कोण कोणाशी काय बोलतोय, कोण फोनवर बोलतोय, याकडे नीट लक्ष ठेव. म्हणजे तू विचारलं की यापुढे मी तुला एक लिस्ट दे. झालं समाधान? जाऊ मी आता? चांदेकर नक्की कोणाशी तरी बोलत होते, कोणीतरी होतं. मला तर काहीतरी गडबड वाटते. चांदेकर तुलाही आला ना आवाज? तो आला ना आवाज. तू जी सतत माझ्या डोक्यामागे कटकट करत असतेस त्यात मला दुसरा कुठला आवाज ऐकू येणार? नाही सांग ना मला. सतत जे दिवसभर चांदेकर सुरू असतं यात माझे काम दुसरी कुठली फ्रिक्वेन्सी कॅच करणार? नाही विचार कर या गोष्टीचा, नाहीतर आयुष्यभर भैराव होईन मी. काजल
लग्नानंतर जशी तू माझ्या घरच्यांना आधार म्हणून मदत करशील तसंच मीही तुझ्या घरच्यांना आधार म्हणून मदत करायला तयार आहे. हे बघ सुबोध, लग्नानंतरही हे असंच होईल. माझ्याशी लग्न करशील. काजे हे काजे काका आला तुम्ही. सॉरी मला लेट झाला. काय झालं? ही बडबड करत राहिली हो, त्यामुळे मला लक्षात नाही राहिलं. असू द्या. काजल ते पाणी दे ना हा, काका. हे काय? हा दे दे. तू जेवणाचं बघ ना. हो. हा? आलेच. काका मी येतो. का गडबड करायला सोमराव? 4 घास खाऊन जा की आमच्या बरोबर. नाही मला ना जरा गडबड आहे. मी येतो. चल ना, कॉफी हवी ना तुला? मला सांग, खरं तू जॉब का नाही करत वेगळं? मी हा? कोण देणार आहे माझ्यासारख्या कमी शिकलेल्या बाईला जॉब? म्हणजे तू कमी शिकलेलीस? माझं ग्रॅज्युएशन पूर्ण नाही झालं. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षातलं शेवटचं टर्म राहिलं, ते नाही पूर्ण करू शकत. अभ्यास करायचा आळशीपणा केला असेल. आळशीपणा? चांदेकर, आळशीपणा हा पर्यायच नव्हता आमच्या घरातली परिस्थिती खूप बिकट होती आणि बाबा एकटेच कमावणार आहे. म्हणजे माझं शिक्षण चालू होतं तेव्हा, ताईचंही चालू होतं, गुंड्याचंही चालू होतं, पण मग कोणाला तरी तडजोड करावी लागणार होती. मग मीच बाबांना कामात मदत करायला लागले. आणि तसंही मला पहिल्यापासून कलेची खूप आवड होती. ते अगदी बरोबर बोलली. तुला तू सोडून कुणीही काहीही आवडणं शक्यच नाही. तसं नाही रे चांदेकर, कला म्हणजे आर्ट. मला आर्टिस्टिक गोष्टींमध्ये पहिल्यापासून खूप रस होता. म्हणजे मूर्त्या घडवणे किंवा छोटे छोटे दागिने तयार करणे हे सगळं मी बाबांकडनं शिकायला लागले. दुकान सांभाळायला लागले. त्यामुळे मला कळायला लागलं की एखादी गोष्ट कशी घडवली किती छान दिसेल, किंवा नाविन्य कसं आणायचं वस्तूंमध्ये, दागिन्यांमध्ये, क्रिएटिव्हिटी काय असते, हे सगळं मी अनुभवातून शिकत गेले. म्हणजे तू तेव्हापासून दुकान चालवायचीस? खरं तर माझी पुढे शिकायची खूप इच्छा होती, पण जमलंच नाही. खूप इच्छा होती म्हणजे? काय शिकायचं होतं तुला? राहू दे. अरे जाऊ दे म्हणजे? अरे सांग ना. भाव कसला खातेस? मला इंग्लिशमध्ये PhD करायचं होतं आणि फाईन आर्ट्सची डिग्री घ्यायची होती पुढे, पण मला काहीच करायला नाही जमलं. काय असं काय बघतोस माझ्याकडे? यालाच स्ट्रगल असं म्हणतात. ऑफकोर्स प्रत्येकाचा आपला स्ट्रगल हा वेगळा असतो, पण या अशा पद्धतीचा स्ट्रगल मी कधी एक्सपिरियन्स केलेला नाही. बरोबर बोलतोस. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे ज्याच्या त्याच्या अवतीभोवतीच्या परिघाप्रमाणे त्यांचा स्ट्रगल असतो. परिघाप्रमाणे? सर्कम्फरन्स प्रमाणे. म्हणजे त्याच्या अवतीभोवती जी काही परिस्थिती असेल, सर्कम्फरन्स, त्यावर त्याचा स्ट्रगल असतो. चांदेकर, तुला काहीही समजवणं म्हणजे एक स्ट्रगल. हे बघ, खरं तू आता असू दे, असू. मला सांग, तू कुठल्या अशा स्ट्रगल मधून गेलास रे? मला माहितीये की तू जन्मापासून श्रीमंत असलास तरी तुला तुझ्या वाट्यालाही काहीतरी स्ट्रगल आलाच असेल ना. तुलाही कुठल्या तरी ताणातून जावंच लागलं असेल. जरी परिस्थिती वेगळी असली तरी प्रत्येकाला आपला मार्ग शोधावाच लागतो. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी ताणातून जातच असतो. वेळही द्यायचा नाही आणि तुला पैसाही कमवायचा, असं कसं शक्य होईल? आयडिया तू शिकवण्या का नाही घेत? अरे उत्तम बिझनेस आहे. तू म्हणतोस तसा एखादा बिझनेस सुरू करते मी आणि चांदेकरांच्या बिझनेसला सुद्धा मागे टाकते. चालेल, ते काय? जा, आता दे टाळी. तुझी मी शिकते.